समस्या तुमच्या, बातमी आमची. क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत. नमस्कार, आपलं क्षितिज पर्वमध्ये स्वागत करतो. आज परत एका कलाकाराला घेऊन आलोय. त्या लेखिका आहेत, रायटर आहेत, गायिका आहेत. मॅडम नमस्कार. काय नाव नमस्कार आपलं? सर, मी मनस्वी प्रज्ञा प्रमोद राणे. मी ॲक्च्युली भांडूपमध्येच राहते आणि मी गेले 15 वर्ष लेखिका म्हणून काम करते, अभिनेत्री म्हणून काम करते आणि हल्ली म्हणजे काहीच वर्ष झालेत मी गायनसुद्धा करते. आता कुठलं प्रोजेक्ट आहे तुमचा नवीन? नवीन माझं सध्या एखादं वेबसिरीजचं काम सुरू आहे आणि चित्रपटाचंही काम सुरू आहे. आणि मी रोज मला लेखनाची आवड असल्यामुळे मी रोज रॅप सॉन्ग किंवा लावणी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे नवीन नवीन लव्ह सॉन्ग, सॅड सॉन्ग, पार्टी सॉंग्स लिहितच असते. अच्छा. आणि मग या क्षेत्रात वळले कसे तुम्ही? म्हणजे आता तुम्ही आतापर्यंत काय कॉलेज केल्यानंतर मग या क्षेत्रात कशा? ॲक्च्युली माझं बॅकग्राऊंड हे सायन्स बॅकग्राऊंड आहे. माझं शिक्षण हे भांडूपमध्ये पराग विद्यालयामध्ये झालं 12वीपर्यंतचं आणि ते पण सायन्समधून. तर माझं कल पूर्ण मेडिकल क्षेत्रामध्ये होता. मला वैद्यकीय अधिकारी बनायचं होतं, पण थोडेसे मार्क कमी मिळाले, त्यामुळे मला पुढचं शिक्षण हे ग्रॅज्युएशन करून पुढे पदवी घेऊनच पूर्ण करावं लागलं. त्यामुळे मी NS रत्नममधून माझं 15वीपर्यंतचं सायन्समधून शिक्षण पूर्ण केलं. ते केमिस्ट्री, बॉटनी, एन्व्हायरमेंटल सायन्स होतं. त्यामध्ये मला 80% मिळाले आणि ते करता करता मी पुढचं शिक्षण घेण्यासाठी मी सॅनिटरी इन्स्पेक्टर हा कोर्स केला, जेणेकरून मला त्या सॅनिटरी इन्स्पेक्टरमधून माणसांची सेवा करायला मिळेल. त्यामुळे मला हे क्षेत्र खूप म्हणजे लोकांचं चांगलं करणं हे मला खूप आवडतं. त्यामुळे मी त्या क्षेत्रात वळले. आणि ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे रायटिंगच्या क्षेत्रामध्ये मी लहानपणापासूनच आहे. माझे काका एक मोठे लेखक होते आणि पत्रकारही होते, गंगाराम राणे म्हणून. तर ते जेव्हा लिहायचे तेव्हा मी लहान असतापासून त्यांच्याकडेच लहानाचे मोठे झाले. म्हणजे जेव्हा आम्हाला सुट्टी मिळायची तेव्हा आम्ही त्यांच्या घरी जायचो. त्यामुळे मी ॲक्च्युली त्यांच्याकडे लिखाण कसं करावे किंवा एखादं पत्र कसं लिहावं किंवा लेख कसा लिहावा हे त्यांच्याकडूनच शिकले. आम्ही ऐकलं तुम्ही नाटकामध्ये पण काम करता, ते कसं काय? ॲक्च्युली माझं जेव्हा कॉलेज पूर्ण झालं, पण तेव्हा मला थोडं कॉन्फिडन्स लो झालेला, कारण की घरातले थोडेसे इश्यू होतेच आणि मला पूर्ण मुंबईमधून पहिला नंबर काढायचा होता. ते माझं ध्येय होतं. 95% तरी ॲटलिस्ट मला पाहिजे होते कारण की माझं सिलेक्शन एका म्हणजे रिसर्चसाठी झालेलं. तर तिकडे त्यासाठी मला 95%ची खूप गरज होती आणि मग मला तेवढे पर्सेंट नाही मिळाले. म्हणून माझा कॉन्फिडन्स जेव्हा रिझल्ट आला तेव्हा खूप कमी झालेला. त्यामुळे मला काहीतरी थोडा कॉन्फिडन्स डेव्हलप करण्यासाठी ना नाटक म्हणजे मला असं वाटलं की हे क्षेत्र चांगलं आहे. तिकडे मी म्हणजे एखाद्या क्षेत्रामध्ये आपण स्वतःचं डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी मला माझ्या मैत्रिणींनी किंवा माझ्या घरच्यांनी सुचवलं की हे चांगलं क्षेत्र आहे नाटकासाठी. म्हणून मी तिकडे जेव्हा आमच्या इथे आलेले काही जण जे त्यांच्या इथे क्लासेस सुरू आहेत म्हणून नाटकाचे, तर मी तिकडे पहिल्यांदा म्हणजे ह्यामध्ये काय होतं हे बघण्यासाठी मी तिकडे पहिल्यांदा ठाण्याला गडकरी आहे, तिथे प्रवीण भारती या सरांचे क्लासेस चालतात. मग तिथे मी गेलेले. त्यामुळे मला त्यांच्याकडून थोडं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट थोडी होत गेली. ॲक्च्युली मी आधी कोणाशी बोलायचे सुद्धा नाही आणि तिथे गेल्यावर मी सगळ्यांशी बोलायला शिकले. म्हणजे स्टेज काय असतो ते समजलं मला आणि नंतर मी हळूहळू स्वतःमध्ये प्रगती करत गेले. ते पडद्यामागचं कलाकारावर आधारित होतं. म्हणजे जे आतापर्यंत जे मोठे मोठे कलाकार होऊन गेले मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये, हिंदीमध्ये, कोणत्याही हॉलिवूड बॉलिवूडमध्ये, तर आम्ही तशा कलाकारांना शोधलं आणि त्यांना आजपर्यंत बरेचसे त्या लोकांनी कामं केलेत, मोठ्या मोठ्या लोकांसोबत काम केले, पण त्यांना आजपर्यंत कोणी अवॉर्ड नाही दिला. तर आम्ही त्यांना शोधलं आणि त्यांची इंटरव्ह्यू घेतली आणि त्यांना आमच्या प्रोडक्शन हाऊसकडून त्यांना अवॉर्ड्स दिले. मग त्यासाठी मी टायटल सॉन्ग लिहिली. मॅडम, आमच्या प्रेक्षकांसाठी एक 2 ओळी बोलून दाखवा. पडद्यामागचे कलाकार, पडद्यामागचे कलाकार, पडद्यामागचे कलाकार, पडद्यामागचे कलाकार. हे गाणं तुम्ही लिहिलं होतं? हो सर. काय हे गाणं लिहिताना कसं वाटतं? हे ॲक्च्युली मला जेव्हा सिच्युएशन हा प्रोजेक्ट माझ्यासाठी नवीनच होता, कारण की मी ऑलरेडी माझी स्वतःची प्रोजेक्ट्स लिहायची. पण जेव्हा हे भूमी प्रोडक्शन्स क्रिएशनवाले जेव्हा माझ्याकडे आले आणि ह्या जेव्हा
ह्या म्हणजे त्यांचं कामाबद्दल त्यांनी मला सांगितलं की आम्हाला जे जे कलाकार होऊन गेले त्यांना आम्हाला न्याय द्यायचा आहे, त्यासाठी आम्हाला हे गाणं पाहिजे असं लिहून पाहिजे. त्यांनी सिच्युएशन सांगितली. मग मी थोडंसं अभ्यास केला त्याविषयी आणि आतापर्यंत जेवढे जेवढे कलाकार होऊन गेलेत किंवा ज्यांनी सेकंड लीड म्हणून काम केलं आहे, जे बरेच कलाकार आहेत की त्यांच्यामुळे पिक्चर मोठा हिट झाला आहे आणि सुपरहिटसुद्धा झाला आहे, पण त्यांना अजूनपर्यंत कुठलाही मानसन्मान मिळालेला नाही. तर मला ही संधी मिळाली की त्या सगळ्यांना न्याय मिळेल आणि त्यांना आमच्याकडून थोडंसं का होईना आम्हाला जे जमेल त्या पद्धतीने आम्ही त्यांना सन्मान देऊ, म्हणून मी हे गाणं लिहायला सुरुवात केली. जेव्हा लॉकडाऊन लागलं तेव्हा खूपच हालत खराब झाली. मग मी तेव्हा माझं फील्ड चेंज केलं आणि मी मेडिकल फील्ड जॉईन केलं. तेव्हा मी नर्सिंग जॉईन केलं आणि त्या काळात म्हणजे 2020 पासून मी नर्सिंगच क्षेत्रात कार्यरत आहे आणि बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये ड्युटी केली. माझं शिक्षण एम्स हॉस्पिटलमधून झालं. असं मी ऐकलं होतं की तुम्ही ते रेल्वेचे पार्ट वगैरे पण ते जॉबला होता. हां, मी ते अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये काम करायचे ॲज अ डॉक्युमेंट कंट्रोलर म्हणून आणि ॲक्च्युली साईटवर पण व्हिजिट असायची आमची. तर माझं कामच होतं ते बनवण्यासाठी, स्टेशन बनवण्याचं काम असायचं. अच्छा, मग आता हे तुम्ही फुल टाइम कलाकारीमध्ये करताय की कसं? जेव्हा मला वेळ मिळतो त्या वेळेनुसार मी माझ्या सगळ्या स्क्रिप्ट असतात त्या कम्प्लीट करते आणि ॲज अ रायटर म्हणूनच जास्त करून मी काम करते. रॅप केलेलं तुमच्या लक्षात आहे? हां, रॅप सॉंग्स आहेत माझे आता आणि ॲक्च्युली मी मायथॉलॉजिकल सॉंग्स माझे नेहमी भांडूपच्या राजावर बनवते. अच्छा. तर दरवर्षी भांडूपच्या राजाला माझं सॉंग्स एक असतं. तर भांडूपचा राजा आला, नंतर आमच्या इथे भांडूपची देवी बसते, तर तिथेही माझी अंबे माऊली म्हणून सॉंग आहेत. ते तुम्ही माझ्या एमविंग्स या चॅनलवर पाहू शकता आणि तिथून तुम्हाला माझे सॉंग्स लाईक्स आणि सबस्क्राईब आणि तुम्ही शेअरही करू शकता. जाता जाता नवीन रायटरला काय संदेश द्या? मला असं वाटतं की जर तुम्हाला एखाद्या पात्राला न्याय द्यायचा असेल किंवा एखादी सत्य घटना आधारित जी असते आणि जी आपल्या डोळ्यासमोर घडून गेलेली असते आणि ती जर आपल्याला एखाद्या माध्यमातून ती समोरच्याला सादर करायची असेल आणि त्या गोष्टीला न्याय द्यायचा असेल तर हे चांगलं माध्यम आहे लिखाणाचं. तर माझं सगळ्या रायटर्सना, लेखकांना एवढीच विनंती आहे की तुम्ही लिहित राहा. तुम्हाला कारण की आपण एखाद्या वेळेस आपले दुःख सांगू नाही शकत, कोणासमोर शेअर करू नाही शकत किंवा आपल्याला भीती वाटते की समोरचा व्यक्ती काय रिॲक्ट करेल. तर हे लिखाणाचं एक चांगलं माध्यम आहे जेणेकरून आपण लिहितो, चांगलं लिहितो, वाईट लिहितो, पण ते लिहिण्याने एखाद्याचं लाईफ चांगलं होतं किंवा जे आपण लिहितो किंवा एखादी गोष्ट लिहितो, एक स्क्रिप्ट लिहितो, नाटक लिहितो, तर तो माणूस जर बघायला आला ती गोष्ट कुठूनही त्याला समजलं किंवा त्याने वाचन जरी केलं तर त्यातून तो माणूस सुधारू शकतो. त्याच्या लाईफमध्ये चांगले बदल होतात आणि तो नैराश्यातून चांगल्या ठिकाणी वळतो. म्हणून हे लिखाण खूप चांगलं महत्त्वाचं आहे. तर ह्या होत्या मनस्वी राणे. अशाच नवीन कलाकाराला भेटण्यासाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.